बघूयात भोंदू अशोक खरातवरून नेमक्या कोणकोणत्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत। मी कोणत्याही भोंदूला भेटले नाहीये, माझ्यावर तसे संस्कार नाहीयेत, अशोक खरातला भेटल्याचे आरोप नीलम गोऱ्हेंनी फेटाळले। नीलम गोरे एवढ्या खोटं बोलत असतील असं वाटत नव्हतं। प्रोटोकॉल मिळायच्या आधी त्या खरातला भेटल्या होत्या। त्यांच्यासोबत खरात भेटायला गेलेले साक्षीदार वेळ आल्यावरती हजर करेन, तृप्ती देसाईंचा आक्रमक पवित्रा। नीलम गोऱ्हेंनी अशोक खरातची कार्यालयामध्ये आणि हॉटेलमध्ये भेट घेतली। तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा, मंत्रिपदासंदर्भात भविष्य विचारण्यासाठी थेट यावेळेस भेट घेतली। खरातसोबत काय संबंध ते गोऱ्हेंनी स्पष्ट करावेत, देसाईंची चौकशीची मागणी। नीलमताई, महिलांसाठी तुम्ही नेहमीच लढताय आणि आज काय झालं? इतक्या वर्षामध्ये तुम्हाला कागद लागला नव्हता, आज अचानक काय झालं? नीलमताई, यावेळेस तुम्ही चुकलात। अंजली दमानिया यांची गोऱ्हेंच्या पत्रकार परिषदेनंतर ट्विट करत टीका। रुपाली चाकणकर आज एसआयटी चौकशीला हजर राहणार नसल्याची सूत्रांची माहिती। खरातच्या मोबाईल डेटावरून क्रॉस चौकशीवरती आज भर देणार। कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि आर्थिक व्यवहार तपासणीला प्राधान्य देण्यात आल्याची माहिती। आमदार दीपक केसरकरांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरती शिवसेनेच्या वरिष्ठांकडून नाराजी व्यक्त। खरातले 39 आमदार भेटले पण माझंच नाव का, असं वक्तव्य केसरकरांनी केलं होतं आणि त्याचवरून नेत्यांची नाराजी असल्याची सूत्रांची माहिती आहे। भोंदू अशोक खरात मुली पुरवत होता, विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप। अनेक बडे अधिकारी खरातचे भक्त होते, संबंधित अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासावेत। अशोक खरातसह संबंधित अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा, वडेट्टीवारांची मागणी। भोंदू खरात प्रकरणामध्ये एकट्या चाकणकरांची चौकशी होऊन प्रकरण गुंडाळण्याचा प्रकार होऊ नये। चाकणकर दोषी आहेतच, पण केसरकरांनी सांगितलेल्या 39 जणांची देखील चौकशी व्हावी, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। रुपाली चाकणकरांवरती एफआयआर दाखल करून कारवाई करा, कायद्याच्या वर कोणीही नाही हे सिद्ध करून दाखवा, अंजली दमानिया यांची मागणी। दरम्यान भोंदू खरातचे दररोज नवनवे कारनामे समोर येत आहेत, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या आपण बघूयात। अशोक खरातची एसआयटी आज चौकशी करण्यात आली आहे। भोंदू अशोक खरातच्या एसआयटी चौकशीचा आजचा 12वा दिवस आहे। भोंदू अशोक खरातने त्याच्याकडे येणाऱ्या भक्तांना चिंचोके सदृश्य बिया दिल्याचा फोटो आता समोर आलेला आहे। भोंदूनं हजारो लोकांना ही चिंचोके सदृश्य गोष्ट देऊन फसवलंय। किरकोळ किमतीमध्ये मिळणाऱ्या या बिया भोंदू खरातनं लाखो रुपयांना विकलेल्या आहेत। अत्याचारी खरातच्या ओकस कार्यालयामध्ये फॉरेन्सिक टीम आणि एसआयटी कडून पंचनामा, 4-5 खडे, औषधाची बाटली, रुमालासारखा कापड यासह विविध वस्तू जप्त। अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे। खरातनं आपल्या भावाला शालार्थ आयडी मिळवून दिल्याची सूत्रांची माहिती आहे। केसरकर शिक्षण मंत्री असताना 2022 मध्ये शालार्थ आयडी दिल्याची सूत्रांची माहिती आहे। खरातचे आर्थिक व्यवहार पाहणारा सीए पोलिसांच्या रडारवर आहे। सीए कडून खरातची आर्थिक कुंडली बाहेर येण्याची शक्यता आहे। शिवनिका संस्थांचे व्यवहार पाहणाऱ्या सीएची चौकशी केली जाणार आहे। भोंदू खरातच्या शस्त्र परवान्याची नाशिक ग्रामीण पोलिसात नोंदच नाहीये। शस्त्र परवान्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी एसपी संशयाच्या फेऱ्यात येण्याची शक्यता आहे। शस्त्र परवाना संबंधित कागदपत्र उपलब्ध नसल्याची माहिती उघडकीस आलेली आहे। खरातच्या मोबाईलमधून अनेक धागेदोरे समोर येणार। खरातचे 2 मोबाईल एसआयटी कडून जप्त केल्याची सूत्रांची माहिती आहे। मोबाईलमध्ये प्रभावशाली व्यक्तींची नावं डमी स्वरूपामध्ये सेव्ह केल्याचा संशय आहे, सूत्रांची सगळी माहिती आहे। लेखक नामकरण, आवारेच्या असामी नामकरण या पुस्तकावरती सुषमा अंधारेंचा आक्षेप आहे। 2012च्या असामी नामकरण पुस्तकाची खरातनं प्रस्तावना लिहिलेली अंधारेंचं नामकरण आवारेवरती थेट आरोप आहे। आवारेच्या पुस्तकात खरातला ब्रह्मांड शास्त्र तज्ञ आणि सिद्धपुरुष अशी उपाधी देण्यात आलेली आहे। अमरावतीमध्ये खरात विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आंदोलन आहे। खरातनं दैवी शक्ती सादर करावी, त्याला 80 लाख रुपये देऊ, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अशोक खरात याला आव्हान।